तर मित्रांनो नमस्कार. पूर्वी तमोल सटकच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व कमेंट्स सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय सांगलीच्या शिवशंभू चौकामध्ये. आपण आपला एक मित्र फॉरेस्ट टीव्ही रेस्टॉरंटच्या समोर एक स्टॉल चालवतो. तर तिथं अख्खा मसूर पोहे आणि अख्खा मसूर पुरी हे त्यानं नवीन एक डिश चालू केलेली आहे. शिवाय घरामधून तो पोहे वगैरे बनवून त्या स्टॉलवरती सेल करतो. तर आता तो पोहे कसे बनवतोय तर आता आपण त्याच्या घरी जाऊन बघणार आहोत आणि बाकीच्या रेसिपी देखील बघणार आहोत. तर मित्रांनो फॉरेस्ट टीव्ही शोरूमच्या समोरच त्याने आता एक स्टॉल चालू केला. तर नक्की विजिट करा आणि आता आपण त्याच्या घरी जाऊन पोहे कसे बनवले जातात ते आता बघणार आहोत. आपण आता पोहे करणार आहोत आणि आपण ऑलरेडी आता अख्खा मसूर तयार केलेला आहे. आपण फक्त पोह्याची रेसिपी बघूया. ओके, हा गरमागरम अख्खा मसूर इथे तयार आहे आणि पोह्यासाठी जे काही सामग्री लागणार आहे आपण चिरून ठेवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. ओके, काय काय घेतलेलं आहे आता आपण कोथिंबीर घेतलेलं आहे, कांदा चिरून ठेवलेला आहे आणि मिरची आहे. ओके, आता पुढची रेसिपी बघूयात आपण. मित्रांनो पोहे आता हे स्वच्छ धुवून आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण. ओके, एक 5 मिनिटासाठी आपण असंच ठेवून घेऊया. ओके, आधी कुठं पोह्यांचं किंवा असं काही काम केलं होतं? नाही काही नाही, हे घरात हे करून असंच ट्राय करून मी शिकलेलं आहे. घरातच प्रॅक्टिस केली? घरातच सगळं. स्टॉलचा टायमिंग जरा सांगा मला कसं असेल? स्टॉलचं आपलं टायमिंग आहे सकाळी 7 ते 11 पर्यंत आपण चालू ठेवतो. 7 ते 11. आणि बाकी दिवसभर काय करतो? बाकी दिवसभर मी दुसरीकडे जॉबला आहे, तिकडे जातो. 12 ते 8 मध्ये तिकडे ड्युटी असते. बर, तिकडून मग मी हे चालू केलेलं आहे. 12 ते रात्री 8 पर्यंत ड्युटी असते. ते करत आपण हे चालू करतो. वा, अर्धा किलो पोहेसाठी मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे. ओके, तर नक्कीच स्टॉलवरती या तुम्ही. शेंगदाणे घेतलेत, एक थोडस मोठं करून शेंगदाणे टाकून घेऊया, भाजून पहिला करून घ्यायचं. छान टाकलंय आणि त्यामध्ये शेंगा आता फ्राय करून घेतलं. थोडस आपण भाजून घेऊया. तर आता सुरुवातीला किती किलो पोहे करतोस तू? सुरुवातीला पावशेर पासून चालू केलं. जिरे टाकून दिले, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, थोडीशी थोडी मोहरी टाकायची आता, आणि हा आपला आता कांदा टाकला. ओके, तर आता अर्धा किलोच्या पोह्याची प्रिपरेशन बघतो मित्रांनो. आता आपण कांदा छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूयात. त्यामध्ये आपण आता आपलं कांदा टाकून घेऊ. कांदाही फ्राय करायला सोडून देऊ. आता मिरची टाकलेली आहे, कांदा आणि मिरची फ्राय करायला सोडून. दीदी आवाजानं उठले सकाळी 5 वाजता. काय करलं दीदी? नाव सांग तुझं. नाव सांगू तू? सकाळ सकाळी छान लागल्या. तर आपण यामध्ये आपण थोडीशी साखर टाकू. माझ्या अंदाजानुसार टाकतोय. ओके, तर थोडी आता साखर ऍड केलेली आहे. पण आता थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे आता मीठ टाकलेलं आहे. काय घेतो आता? ते आपण त्यामध्ये लिंबू घालणार आहोत, लिंबूचा रस. ओके, आपण लिंबू फक्त पिळून ह्याच्यातले बिया पण साईडला काढून घेऊ. हे छानपैकी आता हा मसाला फ्राय झालाय आणि त्यामध्ये आता लिंबाचा रस आता टाकला जाईल. लिंबू मध्ये थोडस आपण पाणी ओतून घेऊ. ओके, लिंबाच्या रसात वरण घालणार आहोत. हे आपला कांदा फ्राय झालेला आहे, त्यामध्ये थोडस आपण आता पाणी ओतून घेऊ. आता आपण हळद टाकणार आहोत. थोडी हळद टाकायची. आणि आपण उकळी येण्यासाठी सोडू. तर मित्रांनो बघू शकता या मसाला आता खूप छान घट्टसर असं तयार झालेला आहे आणि खूप छान असा सुगंध येतो त्याचा. दीदी नाव सांग तुझं. लवकर उठते का रोज? उठते 6ला उठते. तर याला आता उकळी आलेली आहे.
पूर्णपणे फ्लेम आपण बंद करून घेऊ. त्याला हे जे पोहे आहेत ना ह्याला पूर्ण आपण त्याला सुट्ट करून घेऊ. आणि हे जे आपण त्याचं पाणी केलं होतं लिंबाचं थोडंसं ह्याच्यात ओतून घेऊ. मसाल्यामध्ये आता लिंबाचं पाणी ऍड केलेलं आहे. तर त्यानंतर आपण पोहे आपले ह्या मसाल्यामध्ये पोहे ऍड केले जातात. तर पोह्याची बरीच रेसिपी आपण बघितल्या मित्रांनो. प्रत्येकाची युनिक पद्धत आहे पोहे बनवण्याची आणि त्याप्रमाणे वेगवेगळे फ्लेवर्स त्या रेसिपी प्रमाणे पोह्याला येतात. थोडस हलवून पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतले. वाफेसाठी थोडस सोडून द्यायला आपण. थोडा वेळ मित्रांनो आता हे झाकून ठेवलं जाईल. हे लवकर तयार आहेत आणि छोटी तसंच फ्राय केलेली शिंगा सगळ्यात छोटी टाकायची. जास्त वाफेसाठी आपण सोडून मित्रांनो समोर बघू शकता पोहे जवळपास तयार आहेत आणि वाफेसाठी 5 मिनिटं ठेवले जातात. पोहे तयार झालेले आहेत. आपण आता डब्यामध्ये काढून हे बघा एकदम होऊ शकतं सुट्टे एकदम सगळे आणि हे अर्धा किलोचे साधारण अंदाजे अर्धा किलोचे पोहे आहेत आणि आता आपण हे आता डब्यामध्ये भरून घेणार आहे. सांगलीकरांनो नक्कीच ह्या स्टॉलला व्हिजिट करा. लोकेशन आणि तुम्हाला सांगतो आता पोरेस शोरूम जे आहे तर त्याच्या समोरच सांगलीच्या पोरेस शोरूमच्या समोरच हा स्टॉल असतो. मित्रांनो आता पोह्याची रेसिपी झाली आणि पोहे आता डब्यामध्ये पार्सल घेतलेले आहेत. अख्खा मसूर देखील आता डब्यामध्ये पार्सल घेतलं जाईल. तयार आहे. स्टॉलवरती आता जाऊयात. हा अख्खा मसूर दादा किती किलोचा केला तरी? मसूर आपण पावशेचा केलेला आहे. फुगवून वगैरे तो अंदाजे अर्धा किलो होतो. तर मटेरियल जाऊन 1.5 किलो. गरमागरम छान असा अख्खा मसूर देखील आता तयार आहे. तर मित्रांनो आता आपण पोह्याची रेसिपी बघितली तर त्याचा अख्खा मसूर देखील तयार झाला आणि पीठ देखील आता पोळीचं म्हणून तयार आहे. आता आपण डायरेक्ट स्टॉलवरती जाणार आहोत आणि तिथं आपण आता बाकीच्या रेसिपी बघूयात. मित्रांनो आता आपण पोहे वगैरे बघितले आणि आता स्टॉलवरती चाललोय आणि स्टॉलवरती आपण बाकीचे प्रिपरेशन वगैरे बाकी काय काय केलं जातं बघणार आहोत. आता आपण डायरेक्ट आता स्टॉलवरती जाऊयात. तर मित्रांनो टीव्हीएस शोरूमच्या समोरच हा सांगली स्पेशल अख्खा मसूर पुरीवाला ह्या स्टॉलवरती आता आपण आलोय आणि लोकेशन तुम्हाला दाखवतो. आता इथे समोरच मदन भाऊंचा पुतळा आहे आणि त्याच्या समोरच इथं आपण सांगलीचा स्पेशल अख्खा मसूर पुरीवाला इथं आलोय आणि आता आपण पोह्याची रेसिपी बघितली मित्रांनो घरी दादाच्या आणि इथं आता चहा बनवायचं चालू आहे. आता चहा आता किती लिटरचा द्यायला लागला दादा? 1 लिटरचा तयार करावा. 1 लिटरचा जातोय आता. ओके तर मित्रांनो 7 दिवसच झालेत स्टॉल चालू करून आणि दादाला चांगला रिस्पॉन्स आहे. चहा झालाय का? नमस्कार. चहा झालेला आहे आपला. मी इथं सकाळी 7 ते 11 पर्यंत माझा गाडा लावतो. तिथनं मी परत 12 ते 8 पर्यंत माझी ड्युटी असते. मी तिकडे जातो. मी एका हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे सध्याला. जॉब करत करत हे मी हे चालू केलेलं आहे. ते टायमिंग मॅच होते तुझं सगळं? टायमिंग आता काय करावं लागतंय थोडं इकडे तिकडे हे होतंय कारण पहाटे उठून हे करायचं आणि पुन्हा जॉबचं बघायचं म्हणजे अवघड होत असेल. एवढं जरा हे करावंच लागणार आहे आपल्याला. चहा झालाय ना दादा? झालेला आहे. चहा पूर्ण तयार झालेला आहे. चहा ओतून आपण फक्त शोधून घेऊया. ओके
तर आता हा चहा गरमागरम फिल्टर मध्ये ओतला. मित्रांनो आता हा फुलं वगैरे घातले देवाला आणि आता पुढच्या रेसिपीची सुरुवात आता आपण करणार आहोत. रेसिपी आता आपण आहे ना पुरी आणि अख्खा मसूर आता पुरी तयार करून घेऊया. घरातनं पीठ तयार करून आणलं होतं त्याची आता आपण पोळी करून घेऊया. किती किलोचं पीठ आहे दादा आता? हे 1 किलोचं साधारण आपण आता पीठ करून आणलेलं आहे. ओके. मित्रांनो आता तेल छानपैकी तापले आणि आता पुरीची प्रिपरेशन बघतोय आपण. आणि हे पिठाचे छोटे छोटे गोळे करून आता इथं पुऱ्या लाटून पुऱ्या केल्या जातील. मित्रांनो इथं प्रेसच्या साह्याने समोर बघू शकता आता अशा पद्धतीने पुऱ्या केल्या जातात. तर मित्रांनो इथं प्रेसच्या साह्याने इथं बघू शकता ही पुरी केली जाते. मला आयडिया युनिक वाटते. स्पीड मध्ये काम होतं त्यामुळे. इथं बघू शकता समोर तर खूपच फास्ट त्या पद्धतीनं पुऱ्या केल्या जातात. पुऱ्या आता फ्राय करून तयार होतात आपल्या. मित्रांनो इथलं कॉम्बिनेशन युनिक आहे कारण अख्खा मसूर आणि पुरी इथं केली जाते आणि रिस्पॉन्स खूप छान पद्धतीने मिळतोय लोकांचा इथं. अख्खा मसूर आणि पुरी खाण्यासाठी रिपीट आता लोक येत आहेत. आता आपण ही पुरी झाल्यानंतर अख्खा मसूर आता आपण टेस्ट करणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा दादा. जयवंत राजाराम पवार. बरं. इथं कधीपासून येत आहे आणि काय घेता इथं? मी चालू झाल्यापासून येतोय. बर. अख्खा मसूर पोहे, अख्खा मसूर पुरी बर एकदम छान लागतंय. बर. जास्त करून तुम्हाला काय आवडलं इथं? जास्त करून सगळं चांगलंच आहे. ओके. हो. सांगलीकरांना काय सांगाल तुम्ही? एकदा यायला लागतंय खायला, टेस्ट करायला. यायला लागते. हो यायला लागतंय एकदा. ओके. थँक्यू. सांगा तुमचं. माझं नाव राहुल मारगुडे आहे. बरं. राहणार कुठे? राहणार इथं दत्तनगरला. ओके. स्टॉलवरती कधीपासून येत आहे आणि काय ट्राय करताय सांगा जरा. स्टॉल चालू झाल्यापासून भावाकडे एकदा आलतो. आपला रिक्षाचा व्यवसाय आहे. बर. एकदा इथं खाल्लो, टेस्ट आवडल्यापासून आपण इथं रोज सकाळी नाश्ता करायला असतो. बर. मोस्टली काय ट्राय करताय आल्यानंतर अख्खा मसूर आणि पुरी ट्राय केलंच पाहिजे. कधी पण कोण पण येऊ दे. ओके. पुरी भाजी तर सगळेच खाण्यात आता अख्खा मसूर पुरी खायची आणि क्वालिटी सांगायची. ओके. सांगलीकरांना सांगणं आहे की कधी पण या रूटनं कोण पण येत असेल तर भावाकडे आपल्या अख्खा मसूर आणि पुरी ट्राय केलं पाहिजे. एकदा खाल तर परत याल. पोहे, चहा, कॉफी, अख्खा मसूर. ओके. तर क्वालिटी आहे. बर. तर मित्रांनो अख्खा मसूर आणि पुरी जे काही इथं 40 रुपयाला दिली जाते तर ती प्लेट आपल्या समोर बघतोय आपण. तर अख्खा मसूर काय दिला जातं, कांदा लिंबू दिला जातं आणि सोबत त्या अशा 4 पुऱ्या दिल्या जातात. तर या अख्खा मसूर पुरीचा रेट मित्रांनो 40 रुपये आहे. तर आता मित्रांनो आपण टेस्ट करून बघणार आहोत. तिथं समोर मित्रांनो बोर्ड आहे. त्या बोर्डवरती तुम्हाला मोबाईल नंबर देखील दिला जाईल आणि इथं समोर बघू शकता ह्या स्टॉप करून तुम्ही ह्या सगळ्या पदार्थांचे रेट देखील बघू शकता. तर मित्रांनो आता आपण अख्खा मसूर आणि पुरी घेतलेली आहे. त्या पुरीला मित्रांनो रेट आहे 40 रुपये आणि या अख्खा मसूरच्या प्लेटला 4 पुऱ्या, कांदा, लिंबू आणि अख्खा मसूर दिला जातो. तर मित्रांनो हा गरमागरम अख्खा मसूर समोर बघू शकता तुम्ही, जो की खूप छान पद्धतीने इथं शिजलेला आहे. समोर बघू शकता अगदी अतिशय मौसूद असा शिजलेला आहे, म्हणायला हरकत नाही आहे. खूपच सॉफ्ट शिजलाय. आणि आता आपण पुरी सोबत त्याचा बाईट घेऊयात. तर जनरली मित्रांनो सांगलीकरांना आपल्याला पुरी भाजी खाण्याची सवय आहे, पण अख्खा मसूर देखील आता आपण ट्राय करून बघणार आहोत. आता दादानं खूप युनिक असं कॉम्बिनेशन बनवलंय. युनिक मित्रांनो
तर आपण घरगुती पद्धतीने खातो तशा पद्धतीनं मसाल्यांना ट्रीटमेंट दिल्यामुळं खूप छान पद्धतीनं त्या अख्खा मसूरला चव आलेली आहे. शिवाय खडे मसाले जे वापरले ते छानच क्वालिटीचे वापरल्यामुळं इथली अख्खा मसूरला ही खूप जबरदस्त चव येते. सगळ्यात महत्वाचं काय वाटलं मित्रांनो की दादानं खूप छान पद्धतीने असं धाडस केलेलं आहे की काहीतरी वेगळं सांगलीकरांना एक रेसिपी द्यायची असं ठरवून एक खूप छान पद्धतीने रेसिपी दिलेली आहे. आणि अख्खा मसूर रोटी आपण नेहमीच खातो, चपाती अख्खा मसूर रोटी नेहमीच खातो. तर ही युनिक कॉम्बिनेशन जे आहे पुरी आणि अख्खा मसूरचं आपल्या समोर आहे. ते पण बघत आहे एकदा. अतिशय जबरदस्त मित्रांनो. जेव्हा कधी तुम्ही या स्पॉटवरती याल तेव्हा अख्खा मसूर आणि पुरी टेस्ट करायला विसरू नका. लोकेशन बघायची सांगितलेलं आहे. कांदा बी टेस्ट करूया. वा, शीतल मडके राहणार कुठले? कवठेबिरान. बर, अख्खा मसूर पुरी कशी वाटली तुम्हाला? एक नंबर आहे अख्खा मसूर पुरी. बर, छान आहे. कधी पण येऊन भेट देऊ शकता. काय चव मध्ये काय आवडलं तुम्हाला? भाजी चव चांगली आहे मसूरची. अख्खा मसूर चव चांगली. अख्खा मसूर आणि पुरी कशी वाटली तुम्हाला? खतरनाक क्वालिटी आहे. आमचे जिम वगैरे मेथीच येते कायम. बर, आणि सांगितलं आल्यावर नाश्ता करायला लागतो इथं. बर, काहीतरी वेगळं युनिक आहे, त्यामुळे टेस्ट जरा खतरनाक लागतं. कधीपासून येते स्टॉलवरती? मी चालू केलेल्या दुसऱ्या दिवशीपासून येतो यांच्याकडे. बर, म्हणजे आठवडा झाला एक. बर, कंटिन्यू असतो रोज. ओके. आल्यानंतर काय ट्राय करताय मोस्टली? अख्खा मसूर अख्खा मसूर आणि पुरी. बर, टेस्ट यांची एकदम चवीला खतरनाक आहे आणि काहीतरी वेगळं युनिकच आहे, ओके. त्यामुळे टेस्ट खतरनाक लागते. ओके, थँक्यू. दादा नमस्कार. नमस्कार दादा. स्टॉलवरती आता कधीपासून येता तुम्ही आणि काय ट्राय करता सांगा? मी बघा रोज बघतोय यांना. हा. मी आज कम से कम एक आठवडा झाला यांना बघतोय. बर, म्हणलं जरा थांबले सगळे, म्हणजे आपण बघावं म्हणजे कशी चव काय नाही ते. बर, म्हणलं बघावं तरी. म्हणलं मी ड्रायव्हर आहे, मी रोज येणे जाणं करतो या रूटला. बर, पुण्यावरून येतोय. बर, पुण्यावरून येतात? हा, पुण्यावरून येतोय. गाव कुठलं तुमचं? गाव नांदेड आहे. नांदेड आहे. हा. ओके. म्हणलं नाव काय बघा, आपलं? नाव सांगितलंय? बालाजी देवकते, बालाजी देवकते. नांदेड. ओके, कशी वाटली टेस्ट तुम्हाला? एकदम एकदम मस्त आहे. बर, अख्खा मसूर आणि पुरीची टेस्ट कशी वाटली तुम्हाला? एकदम एकदम छान वाटले, कारण का आता सारखं पुरी भाजी भरपूर ठिकाणी भेटतीये, हा. पण अख्खा मसुरीचं एकदम जबरदस्त आहे. ओके, चांगली वाटली. एकदम चांगली वाटली. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, सकाळी आपण या दादाच्या घरी गेलो होतो. सकाळी पहाटे 5 वाजता त्याने आपल्याला पोहे करून दाखवले. आणि दिवसभर जॉब करून दादा सकाळी 5 वाजता उठून हा व्यवसाय करतोय. तर मित्रांनो, सांगलीकरांनो, सगळ्यांना आव्हान आहे की या पोहे टीव्ही शोरूमच्या चौकामध्ये या. पोहे, गरमागरम पोहे आणि अख्खा मसूर आणि पुरी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला अख्खा मसूर पोहे पुरी पटलं तर खावा, आणि कसं टेस्ट वाटली तर बघा, आणि तुम्ही सांगा आवर्जून कसं झालंय ते. बरोबर, नक्कीच तुला सगळे सांगलीकर नक्की सपोर्ट करतील. आणि आवडलं तरच पैसे द्या तुम्ही, नाहीतर असं नाही की जबरदस्ती आम्ही असं करावं लागले की तुम्ही खावा हे करा. असं काही नाही, सगळे लोकांना खरंच नक्की आवडेल. खूपच छान रेसिपी झाल्या. तुझा कॉन्फिडन्स तू कमी करून घेऊ नको. खूपच छान पद्धतीनं अख्खा मसूर आणि पुरी लागते. पोहे तर जबरदस्त झालेलेच आहेत. तसंच इथला चहा देखील बेस्ट आहे, आणि तो देखील आता आपण टेस्ट करणार आहोत. आणि असंच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करत जावा, म्हणजे कसं अजून जरा हे येते. बरोबर, आता मला तेच सांगितलं की मराठी तरुण व्यवसायात येत नाहीत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, पण ते चुकीचं आहे. खूपच मराठी तरुण व्यवसायामध्ये आहेत, उतरलेले आहेत. तर त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. तर सांगलीत जिल्हा पत्त्यावरती या आणि दादाला सपोर्ट करा, जेणेकरून दादाचा पण उत्साह वाढेल आणि सगळ्या रेसिपी म्हणजे त्याला देखील उत्साह येईल व्यवसाय करायला. तर नक्कीच येतील मित्रा, आणि सगळे लोक येऊन टेस्ट करतील इथं. आणि खूप छान छान पद्धतीनं त्यांना रेसिपी स्वच्छता ठेव, आणि सगळ्या रेसिपी छान छान पद्धतीने त्यांना दे. तर खूपच छान पद्धतीनं ह्या रेसिपी केलेल्या होत्या मित्रांनो. पोहे आणि अख्खा मसूर पुरी खूपच छान पद्धतीनं तयार केले दादाने. खूप छान पद्धतीने टेस्ट झालेली त्याची. आता आपण चहा ट्राय करू. वा, चहा देखील मित्रांनो खूपच जबरदस्त आहे. मी या बाजूला आल्यानंतर हे सगळे पदार्थ टेस्ट करा, आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून कळवा. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये.
मित्रांनो पहाटे 5 वाजता उठून दादानी आणि मी खूप कष्टानं हा व्हिडिओ केला. तर नक्कीच छान कमेंट करा, दादाला सपोर्ट करा. व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.